तर हॅलो गाईज, आज आपला वर्कशॉपचा आहे तिसरा दिवस ओजीटीचा. पाहू शकता आपलं काम चालू आहे एकदम ओके मध्ये. नाथफळा आपला पद्माकर करतोय प्लेथ मशीनला ट्रू. त्यांनी लावलेला आहे मोटरचा कव्हर. तर चला शेवटपर्यंत ब्लॉग बघायचा, लाईक करायचं, सबस्क्राईब करायचं आणि आमचे शेट काय म्हणतात हे पाहून घ्या ब्लॉग बघायचं. तर मित्रांनो, आता आम्ही मारत आहे स्प्लेंडरच्या हेडला शीट कटिंग. पाहू शकता अशा प्रकारे शीट कटिंग मारायला लागते. चांगल्या प्रकारे शीट कटिंग मारल्यावर आपले वॉल व्यवस्थित बसतात, गॅप बसत नाही मध्ये. शेट तुमचं काय म्हणणं आहे या गोष्टीवर? मी म्हणन ती पूर्व दिशा. तसं कसं काय राहू, तुमच्याशिवाय काय आहे का? तुला माहिती गेला काय बोल का? आता मगाशी मोठा कट लावलेला होता, आता छोटा आहे. तर मित्रांनो, ही आहे गाईड फिटिंगची मशीन. याने गाईड काढता पण येतो आणि बसवता पण येतो. हे हायड्रोलिक सिस्टीम आहे. आता आम्ही नवीन गाईड बसवणार आहे. पाहू शकता आमचे जगताप शेठ बसवत आहेत. तर इकडे आमचा प्रसाद पवार क्रँक खोलत होता. पाहू शकता. तर मित्रांनो, आपली मशीन साफ करून घेत आहे गाणा पहिलवान, कारण आपल्याला लॅपिंग मारायची आहे हेडला स्प्लेंडरच्या. आता साफ करायची मशीन आणि मग गाईड मारायची. चलो, तर चला, आपल्याला शेटने काय काम सांगितले, आपण चाललोय. आपला गाणा पहिलवान मारत आहे हेडला लॅपिंग. पाहू शकता. आणि आपला कदम तिकडे मोटर खोलतोय आणि आपला प्रसाद पवार तिकडे क्रँक खोलतोय. आणि मी व्हिडिओ शूट करतोय. तर मित्रांनो, आता आम्ही मोटरच्या कव्हर मध्ये बुशिंग बसवत आहे. पाहू शकता आमचे मोठे शेट आहेत. एकदा स्माइल द्या. हा बसवत आहे आम्ही मशीन. चला. तर मित्रांनो, आता आम्ही चाललेलो आहे JPL कंपनीमध्ये, कुरकुममध्ये थोडं काम आलेलं आहे. तर तुम्हाला सविस्तर दाखवणार आहे. चलो. आता आम्ही आलेलो आहे जिथं आम्हाला काम करायचं. तिथं व्हिडिओ काढाय परवानगी आहे का? होय, त्यांना नाही म्हणून नाही परवानगी आतमध्ये डायरेक्ट. तर आता आम्ही आलेलो आहे. पाहू शकता कंपनीमध्ये. मला माहीत नाही मला व्हिडिओ काढाय परवानगी देते का नाही, पण बघू काय होतंय आतमध्ये गेल्यावर. चला, जीवाशी खेळून काढतोय आता व्हिडिओ. आम्ही लावली गाडी. आता आम्ही निघणार आहे आतमध्ये.
चला सविस्तर सगळं दावतो तुम्हाला. तर मित्रांनो आम्ही कशासाठी आलोय ही आम्हाला गेट वरती लिहायला लागतं. आम्ही लिहून घेतलंय आणि आता आम्ही जाणार आहे आतमध्ये. तर मित्रांनो आता आमचं काम करून झालेलं आहे आणि आम्ही चाललेलो आहे वर्कशॉप मध्ये, पाहू शकता. चलो. तर कंपनी मधनं आल्यानंतर आपल्या गाणा भाऊनी केलं क्रँक जोडायचं चालू. पाहू शकता कसा क्रँकची सेटिंग लावतोय तो. एकदम असं ॲक्युरेट. आणि आमचा हा पवार पाणी पितोय लय ताण लागली. चलो. तर आता झाली आमची जेवणाची सुट्टी. आता आम्ही जेवणार आहे दाबून. आणि आम्ही आणलेलं बघा ठेचा, इकडे आणली कुरड्याची भाजी आणि इकडे आणली शेवची भाजी. अंबारी ठेचा खाचाल तर वाचाल ना तर तसाच राहचाल. तर आमचं काय स्टड खुलत नव्हतं, आम्ही डायरेक्ट लावला स्टड कूलरनी. आम्ही लागलो खोलाय नट. त्याला म्हणतात स्टड कूलर. तर मित्रांनो मोटरसायकलचं इंजिन सुटलं होतं तर त्यांनी वेल्डिंग केली चालू. ही आहे अल्युमिनियम वेल्डिंग. त्यानंतर आम्ही केली गाडीच्या हेडला होनिंग. तर मित्रांनो ही आहे ब्लॉक बोरिंग मशीन. तर आम्ही हिच्यावरती ब्लॉक फिट केलेला आहे, पाहू शकता. आणि आम्ही ॲटो कट टाकला डायरेक्ट ऑन करून, चालू झालेली आहे मशीन. तर गाईच आता आमचं सुटलंय कॉलेज आणि आम्ही चाललोय घरी. कसा नाटलाय बघा पवार. आणि आता आमचा कदम पण गोगल लावणार आहे. हे लाव. हा कसा दिसतोय कमेंट मध्ये सांगा कसा दिसतोय. तर चला आम्ही जातो घरी, भेटू उद्या नवीन ब्लॉग मध्ये. टाटा बाय बाय, सी यू.